धनंजय देशमुखांची केज शासकीय विश्रामगृहामध्ये तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा। मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे। कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा द्या, देशमुखांची मागणी। बीड हत्या प्रकरण माणुसकीला काळं फासणारी घटना। कुणीही दोषी असो, मुख्यमंत्री कारवाई करणार। चौकशीमध्ये नावं येतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घ्यायला हवा। महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे, शरद पवार यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीचं प्रभावीपणे काम। कायद्याच्या कचाट्यामध्ये जे सापडतील त्यांना सोडलं जाणार नाही, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आजपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू। संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याचबरोबर जनांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये मालमत्ता खरेदी केल्याचं समोर। ज्योती जाधवच्या नावानं मालमत्ता खरेदी केल्याची सूत्रांची माहिती।